आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। साईबाबांच्या शिर्डीत एक धक्कादायक घटना घडली आहे। साईबाबा मंदिर परिसरात फळ विक्री करणाऱ्या महिला विक्रेत्याची धारदार चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी 2 आरोपी महिलांना अटक केली आहे। रविवारी रात्री साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक 4 जवळ जयश्री क्षीरसागर या डाळिंब आणि काकडी विक्री करत असताना त्यांचा फिजा पटेल हिच्याशी वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की फिजा पटेल हिने जयश्री यांच्यावर चाकूने वार केले। गंभीर जखमी झालेल्या जयश्री यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। तपासादरम्यान या गुन्ह्यात अंजली खंडीजोड हिचाही सहभाग असल्याचे समोर आले। पोलिसांनी दोन्ही आरोपी महिलांना अटक केली असून हत्या आणि गुन्हेगारी कटासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या हत्येमुळे शिर्डी शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत। काल रात्री 19 जुलै 2026 रोजी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री साईबाबा समाधी मंदिर येथील गेट नंबर 4 जवळ जयश्री क्षीरसागर ही जी पीडित महिला आहे तिला फिजा पटेल नावाची जी आरोपी आहे, फिजा पटेल या आरोपीने तिच्यासोबत वाद घातला आणि तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यातला एक वार तिच्या पोटात लागलेला आहे आणि इतरही तिच्या शरीरावर वार केले तिने चाकूने। त्यामुळे ती गंभीर जखमी झाली। तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं गेलं आणि त्या दरम्यान तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान। या अनुषंगाने सदर फिजा पटेल जी आहे तिने सदर मारामारी करताना अंजली नावाची जी दुसरी आरोपी आहे तिला फोन केला आणि तिला हे सांगितले की तुझ्यासोबत जी वाद घालते ती अशी अशी इथं आहे आणि तिला मी थोडक्यात अंजलीच्या सांगण्यावरून तिनं हिला फिजा पटेलनं जयश्रीला तिचा खून केलेला आहे। त्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम BNS कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील दोन्ही आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांना माननीय न्यायालयात आज दुपारी प्रोड्यूस केलं जाणार आहे पोलीस कस्टडी रिमांडसाठी। हे जे आहेत हे मयत असतील, आरोपी असतील, हे सगळे साईबाबा मंदिर परिसरामध्ये फोटो वगैरे विक्री म्हणजे किरकोळ विक्री साहित्याची यासारखं काम करत होतं, रस्त्यावरती विक्री करत होतं। त्यांचं मेडिकल केलेलं आहे, त्या अनुषंगाने सध्या तरी त्याच्यामध्ये काही आढळून आलेलं नाही। आरोपीची काही पार्श्वभूमी नाही। हत्येचं कारण त्यांच्यातले वाद आहेत अंजलीचे आणि जी मयत आहे जयश्री यांचे पूर्वीचे वाद आहे। म्हणजे आरोपीने ज्यावेळेस फिजा पटेल याने अंजलीला फोन केला होता की तुझ्यासोबत जी वाद घातलेली मुलगी आहे ती थोडक्यात नाही का तिच्यासोबत माझाही वाद झालेला आहे वगैरे वगैरे, आणि अंजलीनंच चाकू दिलेला होता फिजाला आणि त्या चाकूचा वापर करून तिने त्याचा मर्डर केलेला आहे। ते तपासाचा भाग आहे। आता बघूया याच्यामध्ये आपण जे कट केल्याचा जे आहे त्याचाही सेक्शन लावलेला आहे। कलम BNS कलम 161(2) हे जे कलम आहे म्हणजे जुना आपला IPCचं 120B म्हणायचो आपण, तर ते कलम पण आपण लावलेलं आहे। त्या अनुषंगाने आता आपण जे गंध लावणारे वगैरे किंवा असे लहान मुलं असतील किंवा काही भीक मागणारे असतील यांच्यावर पोलीस स्टेशनकडून वारंवार यापूर्वी कारवाई केली गेलेली आहे। 2 वेळा आपण जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्या पालकांवर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत आणि भिकाऱ्यांच्या अनुषंगाने पण आपण त्यांच्यावर कारवाई करून त्यांना विसापूर येथील जे त्यांचं हे आहे तिथे त्यांना स्थानबद्ध केलं जातं तिथं आपण पाठवलेलं आहे। यापुढे सुद्धा आपण याच्यावर चांगल्या प्रकारे कारवाई करूया। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।